नमस्कार मित्रांनो, मी अनिकेत गिरी. मराठी मार्ग चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत. आज आपण या व्हिडिओमध्ये एक महत्त्वपूर्ण योजनेची माहिती घेऊन आलेलो आहोत. ते म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेबद्दल नवीन शासन निर्णय आलेला आहे. अर्ज करण्यासाठी सरकारची नवीन पोर्टलसुद्धा लॉन्च झालेले आहे. ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बेल आयकन ऑलवर सेट करून ठेवा, म्हणजे नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल. चला तर व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, राज्य शासनाने दिनांक 15 जुलै रोजी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी नवीन शासन निर्णय जाहीर केलेले आहे. या शासन निर्णयाप्रमाणे संपूर्ण अंमलबजावणीसाठी शासनाने 3 विविध समित्या स्थापन केल्या आहेत. पहिली समिती आहे लाभार्थी नोंदणी पोर्टल समिती, दुसरी समिती आहे लाभार्थी निश्चित समिती आणि शेवटची म्हणजे तिसरी समिती आहे ती म्हणजे लाभ देयक प्रणालीची समिती. तर जाणून घेऊया थोडीशी माहिती याबद्दल. पहिली समिती म्हणजेच लाभार्थी नोंदणी पोर्टल समिती. मुंबई मंत्रालयाच्या ऊर्जा विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पोर्टल तयार केले आहे. हे पोर्टल लाईव्ह करणे तसेच भविष्यामध्ये पोर्टलमध्ये काही समस्या आल्या तर त्याचे निराकरण करण्याचे काम सोपवले आहे. या योजनेच्या ऑनलाईन नोंदणीसाठी लवकरच नवीन पोर्टल तयार केले जाणार आहे. दुसरी समिती आहे ती म्हणजे लाभार्थी निश्चित समिती. या समितीने केंद्र किंवा राज्य सरकारच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये नोंदणीसाठी गाव पातळीवर अद्वितीय यादी उपलब्ध करून देणे. यासाठी राज्य शासनाच्या कोणत्याही योजनांच्या लाभार्थी नसलेल्या महिलांची स्वतंत्र नोंदणी केल्यानंतर त्यांच्या याद्या तयार करण्याची प्रक्रिया निश्चित करणे हे या समितीचे काम आहे. वरील दोन्ही प्रकारे तयार केलेल्या याद्या मधील पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्याची प्रक्रिया निश्चित करणे हे या समितींचे काम आहे. तिसरी म्हणजे शेवटची समिती म्हणजे लाभ देयक प्रणाली समिती. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधून प्रत्येक पात्र महिलेच्या तिच्या आधार लिंक बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरण पद्धतीने योजनेचा लाभ जलद गतीने देण्यासाठी कार्यप्रणाली निश्चित करणे. याबद्दल आवश्यक तिथे संबंधित बँक किंवा पोस्ट पेमेंट बँक, नॅशनल पेमेंट्स बँक, नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया इत्यादी यंत्रणांशी समन्वय साधून लाभांचे पेमेंट करण्यासाठी आणि वेगवान करणे हे या समितीचे काम आहे. लाडकी बहीण योजनेमधील या अटी रद्द केलेल्या आहेत. त्या खालीलप्रमाणे आहे. महिलांची वयोमर्यादा 21 ते 60 होती. आता ही वयोमर्यादा 21 ते 65 वय इतकी करण्यात आलेली आहे. दुसरी अट ही रद्द केली आहे. ज्या कुटुंबामध्ये 5 एकरपेक्षा अधिक जमीन असेल तर कुटुंबातील महिला अपात्र ठरत होती, परंतु आता जमिनीची अट रद्द करण्यात आली आहे. तिसरी अट ही रद्द झालेली आहे की पिवळे आणि केशरी रेशन कार्ड धारकांना उत्पन्न दाखल्याची गरज पडणार नाही. चौथी अट ही रद्द झालेली आहे की लाभार्थी महिलांकडे अधिवास प्रमाणपत्र नसेल तर 15 वर्षापूर्वीचे राशन कार्ड, मतदान कार्ड, शाळा सोडल्याचे प्रमाण किंवा जन्मदाखला यापैकी कोणतेही ओळखपत्र ग्राह्य धरले जाणार आहे. आणि शेवटची अट ही रद्द करण्यात आली आहे की कुटुंबातील एका अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. मित्रांनो, लाडकी बहीण योजनेच्या नवीन शासन निर्णयाप्रमाणे महिलांना 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करता येऊ शकतात. 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करणाऱ्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे सुद्धा पैसे दिले जाणार आहेत. तर मित्रांनो, माझी लाडकी बहीण योजना जे न्यू पोर्टल आलेले आहे ते नेमके कोणते? मित्रांनो, या अगोदरही आपण या संबंधित माहिती बघितलेली आहे. हे नवीन पोर्टल म्हणजे नारी शक्ती दूत ॲप आहे. यामधून तुम्ही घरबसल्या अर्ज करू शकता. जर तुम्हाला माहीत नसेल तर आपल्या मराठी मार्ग चॅनलवरती जा. तेथे तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ बघायला मिळेल.
त्यामध्ये अर्ज करण्याची पूर्ण सविस्तर माहिती सांगितलेली आहे. मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचा नवीन शासन निर्णय पाहण्यासाठी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तेथून तुम्ही जाऊन बघू शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेबद्दल माहिती घेतली. त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मराठी मार्ग चॅनलच्या वतीने खूप खूप धन्यवाद. पण मित्रांनो, तुमच्यासाठी आम्ही एवढी मेहनत करून व्हिडिओ बनवतो, त्यासाठी फक्त आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, तुमच्या मित्रांना शेअर करा. काही अडचण आली तर कमेंट करा. चला तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.